नमस्कार बाबा. नमस्कार. बाबा, सगळ्यात आधी मला तुमचं नाव सांगा. भागवत बाप्पू आयरे. तर आपल्याकडे आहे रे बाबा, काही दिवसापूर्वी ॲडमिट झाले होते. हो. तर त्यांना छातीचा प्रचंड त्रास होता. आता आपण त्यांच्या जे ट्रीटमेंटचा अनुभव आहे हा एकदा त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया. तर बाबा बोला. नमस्कार. नमस्कार. बाबा, साधारणपणे तुम्हाला हा जो छातीचा त्रास आहे हो, तो कधीपासून सुरू झाला होता? आता जो 7-8 महिन्यापासून चालू होता, हां. पण इथं आल्यापासून लगेच क्लिअर होऊन गेला. एकदम क्लिअर झालं असं. नाही नाही बाबा, आपण थोडं मागे येऊ. हा. इतक्या फास्ट कसं क्लिअर झालं? थोडस मागे येऊ आपण. जेव्हा तुम्हाला 7-8 महिन्यापूर्वी सुरू झाला त्रास, हो हो 7-8 महिन्यापूर्वी सुरू झाला, मग त्याची लक्षणं काय होती बाबा? म्हणजे एक्झॅक्टली त्रास म्हणजे काय दुखत होतं? हा, छाती दुखत होती, हा. चक्कर यायचे आणि छाती खूप दुखायची. हा लय त्रास होत होता मला तरी. हा. मग तुम्हाला चालताना पण दम लागायचा बाबा? चालताना दम लागायचा, घाम पण यायचा? अंगाला घाम यायचा आणि लय दम लागायचा. हा पण आता तसं काहीच वाटतच नाही असं. हा. मग बाबा, साधारणपणे चालताना तुमचे हार्टबीट्स म्हणजे हृदयाचे ठोके पण वाढायचे का? ठोके वाढायचे आणि चालताच येत नव्हतं ना. हा चालताच येत नव्हतं, लगेच चक्कर यायचे लगेच. हा. मग हे साधारण 7-8 महिन्यापासून कंटिन्यू ही लक्षणं दिसत होती का? हो हो हो. मग बाबा, 7-8 महिन्यापूर्वी तुम्ही तेव्हा तुमच्या गावाला असाल ना? हा, गावालाच होतो ना, गाव कोणते बाबा? पाणीवाडी. मग तिथून तुम्ही कोणत्या दवाखान्यात आधी गेले? शिंगे डॉक्टरकडे गेलो, मग कुठे इथे? मनमाड. मनमाड. हा. आणि मग तिथे तुम्हाला फरक पडला होता? नाही फरक पडला. फक्त स्टेटमेंट केलं हा. आणि त्यांनी डायरेक्ट नाशिकला पाठवलं, इकडे पाठवलं, मॅग्नम मध्ये. मॅग्नम मध्ये पाठवलं. मग ज्यावेळेस बाबा तुम्ही इथे आले होते, हो. इथं आले त्याच्यानंतर पहिल्यांदा तुमची कोणती टेस्ट वगैरे झाल्या होत्या? पहिले टेस्ट ते म्हणजे तुम्हाला माहित नसेल? नाही ना, ते माहिती ना. आता बोल दिली होती ना. हो. अच्छा. मग तुम्ही शुद्धीत नव्हते, पण हा. आपल्याकडे टेस्ट वगैरे तर होतात बाबा होतं. प्रत्येक डॉक्टर. बरं ठीक आहे, जेव्हा तुम्ही शुद्धीवर आले, हो. मग शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांशी बोलणं झालं असेल? हा, बोलणं झालंच ना. मग काय सांगितलं होतं डॉक्टर? डॉक्टरना विचारलं होतं हा. केव्हा ही तकलीफ केव्हापासून होती. हम्म. म्हटलं 7-8 महिन्यापासून तकलीफ होती. चालायच्या वेळेला दम लागतो, हम्म. जीव घाबरा होतो. हम्म. सगळं सांगितलं मग डॉक्टर साहेबाला. हम्म. तिकडून त्याने मग ट्रीटमेंट सुरू झाली. सुरू झाली. मग बाबा, ज्यावेळेस तुमची इथे एन्जिओग्राफी झाली, हो, एन्जिओग्राफी झाली. त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस निघाले होते? हो, ती एक निघालाय ना. एक निघाला. हा. मग डॉक्टर काय म्हटले का की एन्जिओप्लास्टी करावी लागेल? आणि आता नाही म्हणले ना. आता हा. एक झाली म्हणे. आता हा. एकच ब्लॉक होता म्हणे, हा, तो बरोबर. काढला त्याने बरोबर. हा. हम्म. मग एन्जिओप्लास्टीच्या ऐवजी त्यांनी फक्त गोळ्या औषधांवर रिकवर करायचं ठरवलं ना, कारण तुमचं वय जास्त आहे म्हणून, बरोबर ना? हो. हा. मग बाबा, आता कसं वाटतंय तुम्हाला? आता एकदम क्लिअर वाटतं. एकदम भारी वाटतं. एकदम भारी वाटतं. एकदम भारी वाटतंय. हा. चोपडा सर आता जेव्हा बोलतात तेव्हा कसं वाटतं? नाही, एकदम भारी वाटतं. मग एकदम क्लिअर होऊन गेलो. एकदम दम लागत नाही, हा. काहीच नाही. हा. एकदम क्लिअर होऊन गेलो एकदम. मग आता एवढं भारी वाटतंय बाबा. हा. आता तुम्ही जसं, आता तुम्ही आधी काम काय करत होते? मी रेल्वेच कामाला होते. मी हा. मग आता तुम्ही रिटायर झाले? रिटायर झालो. मग रिटायर झाले, मग आता घरी जाऊन काय करायचं ठरवलं? आता घरी जाऊन काहीच नाही. आता घरी आरामशीर घरी पेन्शन मिळते, त्या पेन्शन भागवायचं. दुसरं काय. बरोबर. आता आनंद घ्यायचा, फक्त जगण्याचा आनंद आनंद घ्यायचा. घ्यायचा, दुसरं काही नाही. बाबा, मग जाता आपल्या मॅग्नम हॉस्पिटल बद्दल जरा 2-4 शब्दात तुमच्या भावना व्यक्त कराल थोड्याशा? चालेल ना. बोला की मग. एवढं आता बोलता येत नाही. अहो, मॅग्नम हॉस्पिटलला येऊन कसं वाटलं बाबा, ते तर सांगा. हा, मॅग्नल हॉस्पिटलला आलो. इथं ऍडमिट झालो. ऍडमिट झाल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी खूप इलाज केले. आता एकदम भारी वाटतंय. असं आभारी हो एकदम. आभारी तुम्ही. आणि इथले तुम्हाला हे नर्सेस, हा स्टाफ कसा नाही वाटतो? एकदम भारी स्टॉप. एकदम सगळ्यांना सहकार्य केलं. खूप सहकार्य केलं. स्वतः हातात धरून घेऊन जायचे. खूप म्हणजे एकदम घरच्या माणसांपेक्षा खूप भारी जीव लावलं ते. एकदम टॉपले भारी टॉप आहे. तुम्ही समाधानी आहात ना बाबा? एकदम समाधानी. इथं आल्यापासून एकदम समाधान म्हणून गेले. एकदम असं वाटतं का घरी जाऊ नये. इथंच थांबायचं का बाबा वर्षभर? नाही एकदम आराम पडला म्हणजे माणसाला आनंद वाटतो. हो,
क्या तर बात आहे. इतकी तकलीफ होती हा. तर काहीतरी तकलीफ होती, तकलीफ दूर झाली म्हणजे माणसाला आनंद वाटतो ना. क्या बात आहे. मग बाबा शेवटी तुमचं हे जे समाधान आहे ना तेच आमच्यासाठी महत्वाचं. बरोबर तुमचे बरोबर जे आशीर्वाद आहे त्या हॉस्पिटलला लागू द्या, याची उत्तरोत्तर प्रगती होऊ द्या. खरी बात. अहो अजून प्रगती होईल हो. आता एवढे जर पुण्य घ्यायचं ते डॉक्टर साहेब कावर प्रगती होणार नाही हो. चालेल बाबा. धन्यवाद धन्यवाद, तुमच्या धन्यवाद. अनमोल शब्दांसाठी मनापासून धन्यवाद बाबा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.